मिसळ सर्व करत आहे, पाव ठेवत आहे। मिसळ, फरसाण, टोमॅटो, कांदा आणि सोबत लिंबू। नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 31 डिसेंबरसाठी स्पेशल असं झणझणीत असं मिसळ पाव। बघू शकता संपूर्ण ताट तयार झालेलं आहे मिसळ पावचं। एकदम झणझणीत असं मिसळ तयार झालेली आहे आणि तेही सफेद वाटाण्याची केलेली आहे। सगळ्या गोष्टी एकदम प्रमाणात सांगितलेली आहे आणि ही मिसळ 5 जणांना आरामात पुरते हे संपूर्ण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मिसळ आहे, सोबत फरसाण आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, पाव आहेत आणि लिंबू आहेत। तर या 31ला एकदम मस्तपैकी अशी पार्टी केलेली आहे। सगळ्यांना हॅपी न्यू इयर। श्री स्वामी समर्थ ब्लेस यू। थँक्यू, गॉड ब्लेस यू। मिसळ पाव बनवण्यासाठी मी 1 कप म्हणजे 1 पेला सकाळीच मी सफेद वाटाणे भिजत ठेवलेले छानपैकी भिजलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत 2 ते 3 वेळा। आता आपण हे कुकरला शिजवून घेऊया। कुकरमध्ये मी सफेद वाटाणे घालत आहे, चवीनुसार मीठ आणि पाणी घालणार आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या करणार आहे। झाकण लावून घेते। मिसळ पावच्या फोडणीसाठी मी कांदा कापलेला आहे, 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले आहेत। टोमॅटो कापलेला आहे, तोही बारीक कापलेला आहे। कोथिंबीर मूठभर अशी आणि कढीपत्ता। वाटप आहे, ह्याच्यातलं थोडंसंच वाटप वापरणार आहे। हे ताजं वाटप तयार केलेलं आहे। कांदा, लसूण, खोबरं, ओलं खोबरं आणि सुकं खोबरं असं मिळून केलेलं आहे। संपूर्ण व्हिडिओ माझ्या अन्नपूर्णा चॅनलवर वाटपाची रेसिपी मी शेअर केलेली आहे। तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही नक्की चेक करून बघा। मसाल्यांमध्ये मी राई घेतलेली आहे, हळद, किचन किंग मसाला वापरणार आहे। जर तुमच्याकडे गरम मसाला असेल तोही तुम्ही वापरू शकता। लाल तिखट, मीठ आणि मालवणी मसाला। कुकर थंड झाल्यावर वाटाणे एकदम छानपैकी शिजलेले गेलेले आहेत। मी 4च शिट्या केलेल्या, तुम्ही 3ही करू शकता। मोठी कढई ठेवलेली आहे गरम करत। आता मी तेल घालत आहे। तेल चांगलं घाला, तेल चांगलं गरम होऊ दे। तेल गरम झालेलं आहे। राई घालत आहे, राई चांगली तडतडू दे। तडतडत आहे राई। कढीपत्ता घाला, आता मी कांदा घालत आहे। कांदा मी 2च घेतलेला आहे, कारण का मी वाटपामध्ये पण आपला कांदा असतो म्हणून मी 2च घातलेले आहेत। आता मी परतून घेते कांदा। गॅसची फ्लेम फास्ट करते। कांदा छानपैकी परतून घेतलेला आहे। आता मी टोमॅटो घालत आहे, 2 मध्यम आकाराचे। तुमच्याकडे जशी क्वांटिटी असेल तसं तुम्ही प्रमाण घाला। टोमॅटो सुद्धा कांद्याबरोबर परतून घेते, थोडासा मऊ होऊ दे। कांदा टोमॅटो चांगला परतून घेतलेला आहे। आता मी आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा 1 चमचा घालत आहे, कारण का वाटपामध्ये पण आहे म्हणून मी 1 चमचा घातलेला आहे। वाटपामध्ये आलं लसूण आहे म्हणून 1 चमचा घातलेला आहे। थोडंसं परतून घेते। मसाले घालत आहे म्हणून गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे। मालवणी मसाला घालत आहे, 2 चमचे। 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ। लक्षात ठेवा आपण वाटाणे
शिजवत होतो कुकरमध्ये, त्यामध्ये मग आपण मीठ घातलेलं आहे. आता मी सगळं काही परतून घेते. मसाला, जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तुम्ही मिसळमध्ये नक्की घाला, किंवा तुमच्याकडे जो काही साठवणीतला मसाला असेल तरी चालेल. आता मी वाटप घालत आहे 2 डाऊल, आणि मसाल्यांमध्येच वाटप चांगलं परतून घेते. गॅसची फ्लेम फास्ट करत आहे. मसाले मस्तपैकी वाटपात चांगले परतून घेणार आहे. 2 ते 3 मिनटं वाटप चांगलं परतून घेतलेलं आहे. मस्तपैकी असा घमघमाट झालेला आहे. मसाल्याचा फ्लेवर येत आहे. आता मी वाटाणे जे कुकरमध्ये शिजवलेले ते घालत आहे. गरजेनुसार पाणी घालून मी आता गॅस लो करून झाकण परत ठेवत आहे. झाकण नाही ठेवली तरी चालेल. आता थोडा वेळ चांगली उकळ येऊ दे. 7-8 मिनटं झालेली आहे. मी परत काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी तर्री आलेली आहे मस्तपैकी अशी. आणि मिसळ पातळच हवी आहे. तुम्हाला अजून पातळ करायची असेल तर तुम्ही करू शकता. आता वरून कोथिंबीर घालते, भरपूर सारी अशी घाला. आपलं तयार झालं मिसळ पाव. आपली रेडी झालेली आहे मिसळ. मस्तपैकी तयार झालेली आहे. रंग पण एकदम भारी आलेला आहे. 5 मिनिटासाठी 5-7 मिनिटासाठी मी परत झाकून ठेवलेली. वाव, किती सुरेख तर्री आलेली आहे. साईडला एकदम छान कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता. मस्तपैकी अशी झणझणीत अशी मिसळ आपली तयार झालेली आहे. मस्त 5 जणांना आरामात पुरेल. मस्तच झालेले आहे. आपली तयार झाली मिसळ. आता मी गॅस बंद करते. गरमागरम मिसळ बाउलमध्ये सर्व करून घेते. एकदम मस्तपैकी गरमागरम मिसळ पाव झणझणीत अशी तयार झालेली आहे. मिसळ सर्व करत आहे. पाव ठेवत आहे. मिसळ, टोमॅटो, कांदा आणि सोबत लिंबू. सोबत थोडीशी कोथिंबीर घालत आहे सजावटीसाठी. तुम्हाला संपूर्ण मिसळ पावचा रेसिपी आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक यू. गॉड ब्लेस यू.